नमस्कार. आज आहे महाशिवरात्री. आज माझी महाशिवरात्रीची पूजा बघा. आपली बर्फाची पिंड आहे, त्यात मी काळे तीळ घातले. बर्फाची पिंड मी जवळजवळ माझ्या बऱ्याच श्रावणातल्या सोमवारच्या ह्याच्यात दाखवल्यात. इच्छा असेल तर करून पूजा करू शकता. बघा, मनाने आणि भावनेने भक्तीने केलेली कशीही पूजा आपल्याला पावते. आता आज महाशिवरात्रीचे पार्वती आणि शिवांचं विवाह. शिवाय ब्रह्मा विष्णू जेव्हा वाद करत होते की कोण श्रेष्ठ, तेव्हा एक असा दिव्य प्रकाश आला. तो शिवलिंगाचा होता. त्यांनी विष्णूंनी पाताळाकडे, ब्रह्माने आकाशाकडे अगदी हजारो साल शोध घेतला, पण तो दिव्य प्रकाशाचा टोक त्यांना गाठता आलं नाही. म्हणजे शिव अनंत आहे, शिव शांती आहे. तुम्ही बघा, योगा करताना अगदी म्हणजे ओम मध्ये केवढी शांतता आहे. शिव योग आहे. आपलं काय हवं घेऊन आपल्याला कधीही शांती मिळत नाही. आपण स्वतःच्या मनाला शांत केलं तरच आपल्याला शांती मिळते. कोणी सांगून कोणी बोलून काही शांत नाही. आणि देवाच्या भक्तीत तर खूप शांतता आहे, खूप शांतता आहे. जसं जमेल तशी भक्ती करायची, जसं जमेल तसं जप करायचा. काही असं करायचं आहे तसं करायचं असं काही नसतं. मनाने करायचं. आपण मंदिरात चाललोय शंकराच्या. तिकडे काही दाखवता येत नाही, सांगता येत नाही. खूप छान मोठं मंदिर आहे. बल्लाळेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे. तर इथे मला पिंडीचं काही दाखवता आलं नाही. आजूबाजूचं हे सगळं मंदिराचं परिसर आहे, मोठं आहे, खूप छान आहे मंदिर. पिंड तर खूप कधी दाखवता आली तर मी नक्की दाखवेन. हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी, ते दाखवते. पण पिंड अशीच मोठी पिंड आहे. म्हणजे खूप शांत, खूप मस्त वाटलं मंदिरात जाऊन मला. आता काय अचानक रविवार आला आणि महाशिवरात्री, त्यामुळे काहीतरी वेगळं करायला हवंच. त्यामुळे मग पुरी आणि बटाट्याची आमटी करायचा विचार केला. एक वाटी मैदा, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यावरती तेल घातलं, मीठ घातलं, पूर्ण पिठाला चोळून घेतलं आणि आपण पुरीचं पीठ मळलं. आता आपण आमटी बघूया बटाट्याची. एक कांदा कापून घेतला, एक कांदा मोठा मसाल्याला कापून घेतला, टोमॅटो एक घेतला, कढीपत्ता आणि मिरची, कोथिंबीर. आता हे आपलं मसाला आहे. पहिल्यांदा आपण खोबरं घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची, मिरची आणि टोमॅटो. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं खोबरं घालायचं. खोबरं नसेल, ओलं खोबरं हवं आहे, अगदी थोडंसं नावाला. नाही घेतलं तर हरकत नाही. नाही मग माझ्याकडे 4-5 बदाम ते टाकले मी, तेही चालतील. असे तोडून टाकायचे. थोडं टेस्ट पण आणि थोडंसं ग्रेव्हीला दाटपणा येतो. खोबरं असेल खोबरं घ्या तुम्ही, हरकत नाही, काही घ्या तुम्ही. आता हे बटाटे उकडून छान कापून ठेवले. बटाट्यांना जास्त उकडू नका, थोडासा कंचटच ठेवा, कारण नंतर तो आपल्या रश्श्यामध्ये शिजणारच आहे. आता हे बटाट्याच्या फोडी करून ठेवले आपण. तुपात चांगले 2 चमचे मोठे असं तेल घातलं. तर जिरं घालूया. आपण कांदा कापला तो घालूया. एक कांदा आपण बारीक चिरून घातला, मोठासा जरा. कढीपत्ता आहे आपला, कढीपत्ता घातला फोडणीला.
छान आपण कांदा परतवून घेऊया आणि आपण बारीक केलेला मसाला घालूया त्याच्यात. 2-4 बदाम घेतले होते, टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर. आता मस्तपैकी कांदा फ्राय झाला आपला. थोडंसं आलं लसूण घाला. आलं लसूण तयार आहे ते घातले तुम्ही. आणि याच्यात आता आपण सगळे मसाले घालूया. पहिल्यांदा आपण लाल तिखट घालूया. आपल्या चमच्यातच घेऊया, है ना. लाल तिखट घेतलं. तुम्हाला किती तिखट हवंय तसं घ्या तुम्ही. काही छान धणा जिरा पावडर घ्या. पाव चमचा हळद घ्या. पाव चमचा गरम मसाला घ्या. तुम्हाला आता टेस्ट किती आवडते त्याच्यावरती आहे. गरम मसाला घ्या. पडला नव्हता आपला बरोबर. आणि आता आपण हे मसाले घालून पटकन फ्राय करायचे. आलं लसूण कांदा मस्त फ्राय झालेला आपला. आणि आता आपण हा मसाला घालूया. काय नाही, कांदा टोमॅटो खोबरं घ्या थोडंसं. नसेल तर 2-3 बदाम घ्या. मस्त मसाला छान होतोय. कच्चा असल्यामुळे आपल्याला फ्राय करायचं आहे छानपैकी. कांदा टोमॅटो कुठलेही मसाले, आलं लसूण, त्याचा ना कच्चा पण गेला पाहिजे, मग आपल्या ग्रेव्हीला चव येते. आता कसं असतं, कोणी सांगितलं कांदा घ्या टोमॅटो घ्या आलं घ्या लसूण घ्या झालं ते घ्या, मग आपण म्हणतो कसं सगळं घेतलं, सगळं तसंच घेतलं, मग काय माहिती काय झालं, बरोबर झालं नाही, कसं काय ते काय कमी पडलं, काय कमी नाही पडत, करण्याची पद्धत असते. कोण आलं लसूण कधी घालतं, कोण कधी घालतं, या सगळ्यावर अवलंबून आहे आपली ग्रेव्ही. प्रमाण आणि करण्याची पद्धत हे कळलं पाहिजे. आपण सगळे पाव चमचे मसाले घेतले, सॉरी, पण सगळा आपला मसाला छान फ्राय होतोय. तिखट तुमच्या प्रमाणे टाका, मसाला फ्राय झाला पाहिजे. मीठ घालूया, मीठ घालायचं मस्तपैकी की अजून आपला मसाला छान फ्राय होऊन जाईल. हे असं. आता थोडस मीठ घातल्यावर कलर पण बदलतो चांगला. खरंच गृहिणी ज्या असतात ना अगदी मुरलेल्या, त्यांना कलर वरूनच कळतं की आपण त्याच्यात मीठ टाकलंय की नाही, चाखायची गरज नाही. कारण कुठल्याही पदार्थात बघा मीठ टाकलं की त्याचा कलर बदलतो. आता आपण किंचितशी साखर, अगदी किंचितशी साखर, कारण बटाटा म्हटलं की मीठ साखर बनते, पण थोडीशी साखर. मी नेहमी सांगते आवडली तर घाला, नाही तर नका, पण नाही, याच्यात तुम्ही नक्की घाला. आपण मसाले जास्त वापरले ना
किती साखर घालणं जरुरी आहे. ते सगळे मसाले मेंटेन होतात. ते असं राखट लागतं किंवा असे बोलतात ना, लागतं, चटका लागतो तोंडाला गरम मसाल्याचा, तसं नाही होत. म्हणून थोडीशी शुगर घालायची असते. आता आपला मसाला फ्राय होतोय ना, तोपर्यंत ना आपण थोडेसे बटाटे फ्राय करायचे, थोडीशी, जास्त नाही. आपलं थोडं जास्तच तेल पडलं. आता थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यावरती आपण राई जिरं घालायचं. बटाट्याची भाजी कशी करतो तशी करायची. आपण थोडासा कांदा घालायचा, मिरची घालायची आणि त्याच्यावरती आपले बटाटे जे आपण फोड करून ठेवलेले ते घालायचे आणि छान तेलावरती मस्त परतायचे. थोडी हळद घालायची आणि हे बटाटे छान परतून घ्यायचे. मग ना आणखीन त्याच्यावर मीठ वगैरे हळद वगैरे असं घातलं, थोडं फ्राय केलं की त्याला बटाट्यांना टेस्ट येईल. नाहीतर नुसतेच उकडून घातलेले बटाटे तेवढे टेस्ट लागणार नाही. म्हणून ते सगळं घालून आपण टेस्ट करायचं. याच्यात एक किंचितशी साखर घालायची. इथे मात्र ऑप्शन आहे, तुम्ही घाला नाही तर नका घालू, पण आपल्याला रश्श्यात घालायची आहे. तर इथे घातली तर घाला, नाही घातली तर चालेल. अशी आपली मस्त बटाट्याची भाजी फ्राय झालेली आहे. 1-2 बटाट्याच्या फोडीनं मी अशा चुरल्या, म्हणजे कसं आपल्या रस्स्याला पण थोडासा मिळून येईल. करून बघा बटाट्याची भाजी, आमटी खूप छान होते, करून बघा. आणि अशी मस्त गरम गरम पुरी काढा, गरमच काढा, गरम गरम पुऱ्या काढा आणि खायला बसा. आता आपली बटाट्याची भाजी झालेली आहे, पूर्ण अगदी बटाट्याच्या भाजीसारखीच झाली जवळजवळ. आता याच्यामध्ये आपण काय करायचं, आपल्याला ही आमटीमध्ये घालायची. आपला मसाला तर फ्राय होतोच आहे. आता ही आपल्याला त्या मसाल्यात टाकून मग हलवायचंच आहे. तर त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये 2 कप पाणी घालायचं. म्हणजे तुम्हाला जेवढा बटाट्याच्या आमटीत पाणी हवं आहे तेवढं 2 ग्लास पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि छान उकळी काढायची. आणि उकळलेलं असंच हे बटाट्याची भाजीचा रस्सा सरळ आपल्या रश्श्याच्या टोपात घालायचा आणि मस्त आपलं बटाट्याची आमटी बनवायची. खूप छान होते, करून बघा. अगदी चपाती भाकरीसोबत सुद्धा छान लागते. इकडे बघा आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण उकळलेले ते बटाटा भाजीचं सगळं ते त्याच्यामध्ये घालायचं आणि मस्त उकळू द्यायचं. वरून कोथिंबीर पेरायची. मिठाचा अंदाज घ्या. आपण मसाला फ्राय करतानाही मीठ घातले, इकडे बटाट्याच्या भाजीतही मीठ घातले, त्यामुळे अंदाज घ्या मिठाचा. बाकी काही करायची गरज नाही. मस्त आपलं. आता याच्यात तुम्हाला किती घट्ट आणि पातळ हवं आहे ते बघा. आणि छानपैकी बटाट्याच्या आमटी सोबत पुरी, चपाती, भाकरी काहीही खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता मस्तपैकी. मी थोडं पातळच बनवणार आहे. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नमस्कार. रात्री झोपताना 108 वेळा ओम नमः शिवाय बोला. महाशिवरात्री आहे ना. नमस्कार.